नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामध्ये 21,678 पदांकरिता शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे. तर त्याच्या संदर्भात नवीन त्यांनी काय केलं, की सूचना दिलेल्या आहेत. त्या काय सूचना आहेत, ते तुम्हाला मी दाखवेन. तर त्या सूचना आहेत या. तर कंप्लीट सूचना दाखवतो तुम्हाला. तर पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षण पदभरती 2022 संदर्भात आहे हे. कालचीच आहे हे. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापन शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे काय केले, की शिक्षण सेवक आणि शिक्षण भरती करता शिक्षण अभियोग्य चाचणी आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. त्याच्यानंतर जर पाहिलं तर यांनी असं दिलेलं आहे, की सदर ऑनलाईन चाचणी ही 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 मध्ये घेण्यात आली. या चाचणीमध्ये 2,39,730 विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी 2,16,000 16,443 उमेदवार चाचणीत प्रविष्ट झाले. त्याच्यानंतर सांगत आहे, की या चाचणीमध्ये म्हणजे ही टेट चाचणी आहे. त्याच्यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापन शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 12वी शिक्षण सेवक आणि शिक्षण रिक्त पदाची भरती करण्यात येणार आहे. सदर भरती ही त्या व्यवस्थापनात रिक्त असलेल्या त्यासाठी शिल्लक आरक्षण बाबी विचारात घेऊन 80% पदाकरिता शासन आदेशानुसार नियोजित करण्यात आली आहे. आता याच्यामध्ये असं सांगितलं की जून 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षणविषयी बिंदू नियमावली तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर बिंदू नियमावली संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता. यास्तव जिल्हा परिषदेच्या 10% रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्हा परिषदेमध्ये 70% रिक्त जागावरती पदभरती करण्यात येत आहे. म्हणजे टोटल जर पाहिलं तर 70% पदभरती करण्यात येत आहे. जेवढ्या रिक्त जागा आहेत त्याच्यानुसार. आणि त्याच्यानुसार जर बघितले तर बिंदू नियमावली मागास कक्षाकडून तपासून घेतल्या जात आहेत. जर अधिक जास्त प्रमाणात त्या प्रवर्गातील जागा भरती झाली असेल, अर्थात या भरतीचा त्या प्रवर्गातील जागा कमी करण्यात येतील. तरीही 10% जागा राखून ठेवल्या आल्या आहेत, तथा याचा अवकाशात निर्णय घेण्यात आहे. म्हणजे जर सपोज अजूनही बिंदू नियमावलीच्या बाबतीत जर काही अजून चेंजेस झाले, तर याच्या जागा वाढ किंवा कमी होऊ शकतात याच्यामध्ये जे जागा आल्या आहेत. आता याच्यामध्ये काय केलं, की खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये रिक्त पोर्टलमार्फत भरण्यासाठी वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये हे पत्र दिलेत त्यांनी 27/10/2023, 29/11/2023, 9/1/2024, 16/1/2024 नुसार जास्तीत जास्त पदे जाहिरातीमध्ये येण्यासाठी कारवाई करण्यात आली आहे. आता याच्यानुसार काय केलं, की यांनी पत्र पाठवलं तर 25/1/2024 व शिक्षण आयुक्ताचे पत्र जे होते 28/1/2024 नुसार सेमी इंग्रजी शाळाकरिता आवश्यक शिक्षणाची मागणी करण्यात आली आहे, या दोन्ही पत्रांनुसार. आता त्याच्यानुसार बघा काय सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इंग्रजी बळकटणी करण्यासाठी साधन नियुक्ती व्यक्ती नियुक्त करण्याच्या विषयाबाबत शासनाने निर्देशित गेल्याप्रमाणे गठीत समिती करून काय करण्यात की अहवाल कारवाई करण्यासाठी आहे. त्यासाठी केंद्र शाळेस एक किंवा यापेक्षा अधिक पदे वजा करून माफक प्रमाणात पदे राखून ठेवण्यात आली आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं हं. हे सोडा, हे तर करा. आता हे महत्त्वाचं आहे. पवित्र पोर्टलवर जाहिराती रिक्त पदाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. आरक्षणानुसार पदं बघितली तर एस-टीची पदं आहेत ती 3147 आहेत. एस-टीची पदं 3542 आहेत. व्ही-जे-एची पदं आहेत ती 862 आहेत. एन-टी-बीची आहेत 404, एन-टी-सीची आहेत 582, एन-टी-डीची आहेत 492, त्याच्यानंतर एस-बी-सीचे आहेत 290, ओ-बी-सीचे आहेत 4024, त्याच्यानंतरनं ई-डब्ल्यू-एसचे आहेत 2324, त्याच्यानंतर ओपनसाठी आहेत 6170 पदं असणार आहे. याप्रमाणे आहेत. त्याच्यानंतरनं गटनिहाय पदं 1ली ते 5वी साठी 10,240, 6वी ते 8वी साठी 8,127, 9वी ते 10वी 2,167, 11वी ते 12वी 1,135 पदं असणार आहे. माध्यमानुसार पदं बघितली तर मराठीसाठी आहेत 18,373 पदं, इंग्लिशसाठी 931 पदं, उर्दूसाठी 1,850 पदं, हिंदीसाठी 410 पदं, गुजरातीसाठी 12, कन्नडसाठी 88, तामिळसाठी 8, बंगाली 4 आणि तेलुगू 2 आहेत. त्याच्यानंतरनं पदभरतीच्या नुसार
प्रकारनिहाय पदं बघितले तर मुलाखतीशिवाय आहेत 16,799. मुलाखतीसह आहेत 4,896 79 पदं आहेत. त्याच्यानंतरनं पदभरती संधी जो पोर्टलचा प्रदान क्रम आहे, त्यासाठी काय करणार की सूचना युजर मॅन्युअलमध्ये दिल्या आहेत. तसेच काय करायचं तुम्ही एस-एम-एसद्वारे तुला तो कळवण्यात येणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, या वेबसाईटवर जाऊन काय करायचं आहे की तुम्हाला जे 8/2/2024 पर्यंत काय करण्यात आहे की तुम्हाला प्रदान क्रम काय करायचा आहे की द्यायचा आहे, पसंती क्रमांक द्यायचा आहे. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.